पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आता नवे अपडेट समोर येत आहे। आतापर्यंत या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह चौघांना अटक झाली, तसंच अल्पवयीन मुलाला दारू पुरवणाऱ्या पबवर कारवाई करण्यात आली। आता आरटीओकडूनही अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आली। न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन देताना काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या। त्यात अपघाताविषयी निबंध लिहिणे, ट्रॅफिक कंट्रोल सोबत 15 दिवस वाहतूक नियोजन करण्याचा याचा समावेश होता। दरम्यान अल्पवयीन आरोपीला संज्ञान झाल्यानंतर लगेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही। ड्रायव्हिंग लायसन्ससाठी त्याला 25 वर्षांपर्यंत वाट पाहावी लागेल। अल्पवयीन वाहन चालक असल्याचे गुन्हेही सातत्याने समोर येत असतात। त्याबाबतही सरकारने नवा नियम लागू केला। त्यानुसार वाहन चालक अल्पवयीन असल्यास त्याला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल। तसंच त्याला 25 वर्षे वय पूर्ण होईपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना दिला जाणार नाही। अल्पवयीनला वाहन देणाऱ्या वाहन मालकाची नोंदणी रद्द होणार आहे। रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेला नवा नियम 1 जून पासून लागू होणार आहे। सरकारी सेवेतून जुनी वाहने रद्द केली जाणार आहेत, तर अल्पवयीन चालकावरही कठोर कारवाई केली जाईल। ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे। अल्पवयीन मुलांनी जी गाडी चालवली त्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली। अल्पवयीन मुलांनी जी पोर्श गाडी चालवली होती ती बंगळुरूहून पुण्यात आणण्यात आली होती। टॅक्स न भरल्यामुळे आरटीओने या गाडीची नोंदणी केली नव्हती, तर ही गाडी रस्त्यावर फिरत होती। पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं की कोर्टाची बेल ऑर्डर सार्वजनिक आहे। त्यात आरोपी दारूचा व्यसनी असल्याचं सांगितलंय। त्यावर मला बोलणं योग्य वाटत नाही। हे स्पष्ट आहे की रविवारी 2 अर्ज केले। हा भयंकर गुन्हा आहे। यात 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे। त्याचे वय 16 वर्षांच्या वर आहे। त्यामुळे कलम 15 अंतर्गत त्यांना संज्ञान मानून शिक्षा व्हायला हवी। कायद्यात अशी तरतूद आहे। यात दोघांचा मृत्यू झालाय। अरुंद रस्त्यावर वेगाने वाहन चालवत होते। मद्यप्राशन करून त्यांनी हे कृत्य केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा। जोपर्यंत अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत रिमांड होमला पाठवा अशी विनंती केली होती, मात्र कोर्टाने ती फेटाळली आहे।